पण मंत्रीपद दिलं नसल्यामुळे जे आम्ही सर्वजण आधीपासून म्हणत होतो, लोकसभेपुरताच अजितदादांचा फायदा हे भाजप करून घेणार, पण फायदा तर काही झालेला नाही. म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, म्हणजे भाजपचं चिन्ह. हा संदेश हा कुठेतरी भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. पटेल साहेबांवर जी ईडीनी कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली, पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत, तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत. त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत, सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचे. त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मंत्रिपद म्हणजे अजितदादांच्या पक्षाला मंत्रिपद आता दिलं नसेल आणि जर दिलं जाणार नसेल त्याचा एकच अर्थ, येत्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांकडे राहणार नाही. त्यांच्याकडे एकच पर्याय राहील, भाजपच्या कमळावर लढायचा.